जे मल्हार राजा उदो उद, येडेश्वरीचं उदो उद, काळेश्वरीचं चांग भले. तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की आपण येईल त्या 21 तारखेला म्हणजेच गुरुपौर्णिमे दिवशी उपासना शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या शिबिरामध्ये सर्व भाविक भक्तांना, जे कोणी अंबाबाईचे भक्त असू द्या किंवा काळेश्वरीचे असू द्या, येडेश्वरीचे असू द्या किंवा महालक्ष्मीचे असू द्या, महाकालीचे असू द्या किंवा खंडेरायाचे असू द्या, भैरवलिंगाचे, ज्योतिबाचे, कोणतेही भक्त असू द्या, कुठल्याही देवतेचे भक्त असू द्या, त्यांना सर्व देवाची माहिती आणि आपल्या कुलदैवताची उपासना कशा प्रकारे केली पाहिजे, आपण त्याचा जप कसा केला पाहिजे, त्याची साधना कशी केली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट, ज्या काही भक्तांच्या अंगामध्ये संचार येतो, देवतेचे वारे येतं, त्या व्यक्तीच्या मनामध्ये म्हणजे त्या भक्ताच्या मनामध्ये एक शंका निर्माण होत असती. बरेच जण मला म्हणतात की आमच्यासमोर कोडं येतं, आमच्यासमोर बघण्यासाठी माणसं येतात, पण आम्हाला दिव्यदृष्टी होत नाही किंवा आम्हाला ते समोर दिसत नाही. तर दिव्यदृष्टी होणे म्हणजे काय आहे की ती टी व्हीसारखं असं समोर चित्र दिसणं असं नव्हे, कारण ती पूर्वी होत होतं. हजारो वर्षे तप करायची, त्यावेळेस त्यांना दिव्यदृष्टी कुठं व्हायची. आपल्यालाही होते, परंतु कसं, जो कोणी म्हणजे जो आपल्या समोर बघायला आला आहे आणि आपल्या मनामध्ये जे शब्द उमटतील, आपण देवाला प्रार्थना केल्यानंतर जो गुरुने मंत्र दिलेला असतो, त्या गुरुच्या मंत्राचा जप केल्यानंतर जे आपल्या मनामध्ये जे शंका उमटते किंवा त्यांना सांगण्यासाठी जे शब्द येतात, ते खरी आपली दिव्यदृष्टी आहे. तर ही कशा प्रकारे होते, तर ह्याचं नेमकं कारण काय आहे, हे आम्हाला होत नाही किंवा आम्हाला समजत नाही, आम्हाला दिसत नाही. तर ही दिसण्यासाठी काय केलं पाहिजे, याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला मी देणार आहे. मग काही जण म्हणतील की आमच्याकडे सर्व आहे तरी आम्हाला होत नाही. तर का होत नाही, कशामुळे होत नाही, तुम्ही या त्या दिवशी मी तुम्हाला साक्षात समोर दाखवतो. मग तुम्हाला अनुभव येईल की खरं आहे की खोटं. मग त्यानंतर तुम्ही तिथून जे मी सांगतोय साधना कशी करायची किंवा उपासना कशा प्रकारे करायची, जे काही गुरुने आपल्या मंत्र दिलेला असतो, त्या गुरुच्या मंत्राचं जप कशा प्रकारे केला पाहिजे. आणि कोणाला दिलाच नसेल, आता गुरुमंत्र हे आता बरेच जण म्हणतात गुरुमंत्र, काही जणाला गुरुमंत्र काय आहे ही काही जणाला माहीत नाही. तर गुरुमंत्र नेमका कसा आहे, कशा प्रकारे आहे, म्हणजे गुरुमंत्र म्हणजे नेमकं काय आहे, ही सुद्धा मी तुम्हाला त्यावेळेस सोयीस्कर सर्व सांगणार आहे. आणि मी असं तुम्हाला सांगत नाही नुसतं या म्हणून, ज्यावेळेस तुम्ही येचाल त्यावेळेस मी तुम्हाला स्वतः त्या साधनेमध्ये माझ्यासमोर तुम्हाला तुमची जी देवता आहे त्या देवतेची साधना माझ्यासमोर बसून करायला लावून, जर तुम्हाला देव नाही दिसला तर त्यापुढे माझी साधना खरी नाही असं मला सांगू शकता. त्या साधनेमध्ये तुम्हाला तुमची कुलदैवता समोर दिसली पाहिजे आणि दिसणारच, तरच तुम्ही खरे त्या देवाचे भक्त आणि देव तुम्हाला दिसतो किंवा देव आहे हे समजा. आणि हे सर्वाला मी माहिती कशामुळं देतोय, काय कारण आहे की बराच पसारा चालू आहे. देवतेच्या नावावर कुठलंही काही कशाही प्रकारे कार्य करतात, कशाही प्रकारे कार्य चालू आहे, त्याला काही कुठलाही अर्थ नाही, शास्त्र नाही. अनेक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कोणी 50,000 घेतं, कोणी लाख घेतं, कोणी 40,000 घेतं गुरु होण्यासाठी. पण गुरुची दक्षिणा अशा प्रकारे नाही, ती गुरुने चेला आपलं गुरु हे विकत दिलेलं आहे. आपलं गुरुचरित्र विकल्यासारखं आहे. तरी असं कुठलाही कार्य करू नका. माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे सर्वांना, गुरु होणाऱ्या भक्तांना. ही चुकीचा मार्ग आहे आणि यामुळंच जी आपली तरुण पिढी आहे देवदेवतेला त्यामुळं मानत नाही. गुरुने शिष्याच्या कानामध्ये, उजव्या कानामध्ये, डाव्या कानामध्ये बीजमंत्र फुकल्यानंतर जे शिष्य गुरुला त्याच्या 5 बोटांनी दान देईल ती गुरुला शिष्याने दिलेली भिक्षा आहे. तरी कोणीही अशा मोहात जाऊ नका. त्याबद्दलच हा
शिबिर आहे आणि सर्वांना नम्रतेची कळकळीची विनंती आहे, सर्वांनी या शिबिरासाठी यावे. तरी त्याला आता मला काल कॉल आलता की या शिबिरासाठी फी काय आहे. तरी ह्या शिबिराला कुठलीही फी नाही. याच नाही तर कुठल्याच शिबिराला आपल्याकडे फी नाही. सर्वांना एकदम शुल्कमध्ये एकदम मोकळ्या मनाने सर्व माहिती मिळेल. आणि एवढंच नाही की तुम्हाला प्रूफ करून दावणार साधना केल्यानंतर काय होतं. त्या ठिकाणी प्रूफ केल्यानंतर तुम्ही त्या प्रकारे साधना करू शकताय. तरी सर्वांना नम्रतेची विनंती आहे की येईल त्या 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमे दिवशी बीबी दारपळ तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी यावे. माझा संपर्क आहे 9096 63 40 91.